सगळेच जण चिडवत राहते मला, बुली बी सगळ्या मैत्रिणी मायवाल्या बहिणी सगळेच चिडवत राहते, केवळ मामाही चिडवते, सारी बदनामी करते मायवाली, मला नाही करायचं आहे त्याच्यासोबत लग्न, तरी पण मला चिडवते बिनपालतू, मीच दिसतो काय यायले चिडवाले, बाकीचे नाही दिसत का? आम्हा सोनू अभ्यास करून राहिली का तू? चाल ना थोडीशी, चल ना, ते रजत आले, चाय घे दे बरं, मी चाय गाळून देतो, दे बरं त्याला चाय बरं थोडसा, मी स्वयंपाकाला लागतो मग, चल बरं ये बरं थोडीशी, त्या रजतली चाय दे थोडसा. मी गायली चाय देऊ त्याले रजतले, तो काय मला पाहायला आला का? पाहुणा आहे का तो? हा पोरगा आहे का मला पाहायला आला? मी चाय दे, मला गायले द्यायला लावतो चाय, मी नाही देत त्याला चाय, जाय तो देशील तर दे, नाही तर नको देऊ, मला नाही यायचं. काय बाई पोरगी काही बी बोलते बयाडासारखी, काऊन काय झालं बा? हा काऊन काय झालं? तू काऊन फुगून आहे? हा अहो विचारून राहिले ते रजत, सोनी कुठं गेली, रोहित कुठं गेला, विचारून राहिले असेच, तर चाल बा म्हटलं थोडीशी बस तिकडं. हा तर तू म्हणतो मला पाहायला आला का तो? अरे वा पोरगी काही बोलते बयाडासारखी. काऊन काय झालं? काऊन बाई व सोनू काय झालं? काऊन लढून कोण राहिली तू? काय झालं? आजी मी म्हणलं तिले रजतली चाय गाळून दे बा म्हटलं, एक मला म्हणते पाहायला आला का म्हणते तो मध्ये मी कायले देऊ म्हणते चाय. बाबा सगळे जण चिडवते, केवळ मामा नाही चिडवलं, मला बुली चिडवते, तारा आजी चिडवते, आपली आजी सदा आजी चिडवते, मला काही गरज आहे का? मला नाही करायचं त्याच्यासोबत लग्न, मला नाही करायचं, तरी काऊन चिडवते बिनफालतू, मग मला नाही आवडत. अरे त्याच्यासाठी लढून राहिली का बाई तू? नाही करायचं तर नाही करायचं, नको करू ना. तुला कोण म्हणलं? तुझ्या मन नाही आहे तर मग काय गरज चालली? मी सांगून देतो सर्वांना चिडवायचं नाही म्हणून, तू टेन्शन नको घेऊ. तुला चिडवल्यावर काय आम्ही काही जबरदस्ती तुझे काही लग्न लावून देणार आहे का बाई त्याच्यासोबत? टेन्शन नाही घ्यायचं मग एवढल्या गोष्टीचं. तो आता भाऊ लागते का नाही? करते मजाक. बरं तुला नाही पाहिजे ना, बरं ठीक आहे, मग तुला नाही करायचं ते सोडून, पण पोरगा चांगला आहे बा म्हणलं. हा बाई बी चांगली आहे म्हणून आपण आता तुझी 12वी 13वी झाली म्हणजे देऊ बा म्हणलं. आता तूच नाही म्हणलं एका शब्दात, मग काय राहिलं? जाऊ दे, सोडून दे गोष्ट. काय बाई बापाई बी पोरीच्याच मागा लागते रे देवा. चाल बरं, चल तिकडे बस थोडीशी. नाही करायचं तुले, नको करू. आम्ही काही जबरदस्तीनं तुले हे नाही करत ना. बाईले सांगून दे तुम्ही, याच्यानंतर मजाक करायची नाही म्हणतो, सर्वेले सांगतो. आणि तुम्ही जर कोणा मजाक केली ना तर माझ्याजवळ सांगायचं, मी हाव मग. हा चाल बरं बाई, बाहेर बस थोडस. तो आला म्हणून नाही, असंच बसायचं. चाल ये. बाबा तुम्ही आत्याला सांगून द्या, राधिका आत्याले माझ्यासोबत अशी मजाक नको करत जाऊ म्हणा. मग राधिका आत्या म्हणते मी मागतो म्हणते सोनीले, मी मागतो सोनीले. सर्व जेवढं सांगितलं सर्वच मजाक उडवते, केवळ दादा म्हणते आज. आणि त्या मामी बी मला मंकाने जेवता जेवता चिडवत जाय, मला चांगलं नाही वाटत बाबा हे. ह्या केवळ अक्कल नाही बाई, हे केवळ मामाला अक्कल नाही. त्याच्यासोबत बोलतो मी उद्या, तू टेन्शन नको. चल बस तिकडं. चाल बरं, झाला का तुझा अभ्यास? झाला का? ये चल जेवण घेऊन कर. चालू एवढ्याशा गोष्टीसाठी काय व सोने तू घेऊन बसली? अहो तू माम बहीण लागतं का नाही म्हणून तू मजाक घेते. हा हे रजत तर नाही करत कधीच मजाक तुझ्यासोबत? नाही रजत नाही करत कधीच मजाक. हा तो कधी माझ्यासोबत मजाक नाही करत, बाकीचे सर्वच मजाक करते. आम्हाला काय माहित बाई तुझं मन नाही आहे रजत सोबत लग्न करायला, तर आम्हाला काय माहित? सांगायचं बाई असं क्लिअर. मी आता कोणालाच मजा घेऊ देत नाही ना, तुझी वाली घेऊ देत नाही. पोरग चांगला आहे बा म्हटलं, कामाचं आहे, स्वभावले चांगला आहे. आता मागते बाई राधिका, त्या पोरीलाच करतो म्हणते माझ्या पोरासाठी, तर म्हणून मग मी जाऊ दे म्हटलं. आता गरीबाशी पण आता तूच नाही म्हटलं एका शब्दात आपण गोष्ट वाढवायचीच कायले. हा सांगून देईन मी बाईले. हा का नाही बा आमचं मन नाही, आमच्या माय पोरीचं मन नाही, सोनूचं मन नाही, सोडून द्यायची गोष्ट. एवढं नाही बाई मनाला लावून घ्यायचं. तू नाही म्हणलं ना तेच गोष्ट माझ्यासाठी लय आहे. तू नाही म्हटल्यावर काही प्रश्नच नाही राहिला ना. मग चालू आता नाही चिडवत कोणी तुले. चल बस तिकडं. येतो मी, जाऊ दे त्या रजत गेल्यावर येतो. काकाच्या घरी जाईन ना तू चाय घे पिऊन, तेव्हा येतो मी बाहेर. आता काय जाऊ दे ना, नाही जाऊ दे. तुला लग्नच करायचं नाही ना त्याच्यासोबत, मग काय दे तो जाऊ या ना जाऊ, तुला काय कर लागते चाल ना. हा आता भाऊ त्या नात्यानं बोलत नाही का काय म्हणून आपल्या घरी पाहुणा आला तो, तू बोलशील नाही तर बरं दिसन का बाई. चाल ये बाहेर ये. बर झालं बाई पोट्टी हे काजल आली हा तिकडून. त्या हनीमून कायचा होईत बाई, एवढाले दिवस राहत असते का? लयच दूर गेलते बाई फिराले. ते उटी काय ना सांगे ते वैष्णव कोणती होईत, कोणत्या होईत, कुठं होईत गेलते म्हणते बाप्पा ते. हा तिकडं लय दूरपर्यंत गेलते म्हणते. लय आली म्हणते पाहून आई मी. हा आली म्हणे बाप्पा फिरून. बरं झालं बाप्पा, चांगलं झालं त्याची वाली यात्रा. आता इकडे ये ना बाई म्हणलं, भेट घे म्हटलं आमची वाली. येतो म्हणे आई 1-2 दिवसात येतो म्हणे, तिकडे चक्कर मारतो म्हणे, मग लागेच 2-3 दिवस राहतो म्हणे.
फोनवर म्हणत होती अशी. तुम्हाला काय म्हणत होती तर काजल? येतो म्हणे ना? हो पाहतो म्हणे, घरी गिरी सगळ्याला विचारतो म्हणे, आणि विचारपूस करून म्हणे 2-3 दिवसासाठी येतो म्हणे. बाबा लय आठवण येऊन राहिली म्हणे इकडली. हा अशी म्हणत गिनत होती माझ्याजवळ. आता काय माहित का तिचा नवरा. मी म्हणलं नसन येत, आणि ऐकत नसन ते लोक तर सांग म्हटलं, मी केवळले पाठवतो, नाही तर मग मी येतो म्हणलं तुला घ्यायले. तर नाही बाबा म्हणे घ्यायले नका येऊ म्हणे, मी विचारतो म्हणे आणि आणूनच मागतो म्हणे जवळले. असं वाटते कधी पाहतो ना कधी नाही बाई. लग्न होऊन गेली तेव्हापासूनच पाहिलंच नाही ना जे तिले. हा डोळे असे तरसून गेले बाई पोरीले काजलले पाहायसाठी. हा बरं झालं पोरीचं चांगलं झालं आपल्या. हा दुसरं चांगलं भेटलं बाई तिले, बरं वाटलं. हा सापडली त्यावाल्या कचाट्यातून निघाली त्या बेवड्याच्या, आणि इकडं चांगलं करून दिलं. बरं झालं, जाऊ द्या. हा आता कधी येते ना कधी नाही. आता तिले तर म्हणलं बाई येऊ म्हणलं उद्याच, तर नाही म्हणते, उद्या नाही येत म्हणते. 1-2 दिवसानं विचारतो म्हणते काऊनाचं. म्हणलं ना काऊन नाही तर बरोबर तसं जे आपली पोरगी काही तरस गिरस्त नसन. नंदा तिच्या बोलण्यावरून असं वाटलं तर नाही का तरसगी असं बा म्हणून. चांगली तर बोलली माझ्यासोबत तर चांगलीच बोलली. नाही बोलली माझ्यासोबतही चांगली. आवाज गिवाज बरा वाटला तिचा, असं म्हणजे काही वाटलं गिटलं नाही तरसगी असन म्हणून. पण आल्यावरच माहीत पडन आता. हा कधी येते न कधी नाही. फोन करतो म्हणे ते. आई तुमच्या दोघांसाठी स्वयंपाक काय बनवू? काही भाजी गिजी सांगा ना मला, काही आवडत असेल तर. दोघांसाठी? आमच्या दोघांसाठी म्हणजे ना त्या सासऱ्यासाठी न मायासाठी का हो बाई संध्या? काऊन तुम्ही दोघ जण जेवणार नाही? केवळ जेवणार नाही का? तू बी जेवणार नाही का? काऊन हो? आई आम्ही दोघं जण जेवलो. केवळ जी जेवले ना, मी नाही जेवले. आम्ही 4 वाजताच का नाही, पोरी आल्या होत्या ना. हे बुला बुली म्हणते, सोनू बुली ना. एकीचं नाव काय म्हणलं गड्या? काय माहित का, एकीचं नाव आठवतही नाही बाई मला. मोनू ह्या आल्या होत्या का जेवण करायला इकडं आपल्या घरी? हा मोनू मग हे 3 जणी आल्या होत्या. मी भेळही बनवली होती, थोडी उरलेली आहे. तर मग आम्ही जेवलो सगळ्या जणी मिळून. आता भूकच नाही आई. केवळ जी म्हणते मी जेवण नाही करत म्हणते. ते गेले बाहेर तिकडे बसाले. पण ते म्हणे मी जेवण नाही म्हणे संध्या म्हणे. तर तुमच्या दोघांसाठी काय बनवू बा म्हटलं मग आता. असं म्हणजे आता या 3 जणी आल्या वाटते. मग आणि तुले बोर करायला आलत्या का? मोठ्या गोष्ट माय व 3घीच्या 3घी. आम्हाला येते माय बोर करायला. मी एकटी असली का येते नाही, पण गमते गिमते. काही गोष्टी करत राहते आपल्या. बुलबुल 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 बडबड बडबड करत राहते. गमते. बरं झालं मी नाही पाठवलं होतं त्याइले. मी म्हटलं जावं म्हटलं, मामी एकटीच आहे घरी, तर म्हणून आल्या असन. जेवणही करायला आलत्या वाटते. नाही बरं आहे. हो गोष्टी लय गोष्टी करे एकमेकीले मारे बी. शिवाय दे एकमेकीले. आणि मग जेवल्या बसल्या आणि चालल्या गेल्या. तिकडून केवळ जे आले ते बी बसले होते मग आमच्या सोबत जेवण करायला. आणि मग आम्ही एवढे नाही पार्टीच केली मग. असं ते बी बसलं होतं का तुमच्या मंदात जेवाले? नाही बरं आहे. मग आता आमच्यासाठी काय बनवतो बाई? तेच तर विचारलं. चवडीची भाजी हिरवीवाली आहे फ्रीज मध्ये ठेवलेली. ते वाली बनवू का पोळ्यानं भाजी? अयो बाई मी काही जास्त जेवणार नाही, तर पोळी भाजी नको बनव. थोडीशी खिचडीच मान, तिखटवाली मान, मी खाईन आज. मांडो मग. त्या सासरा म्हणते ना खिचडी मांड म्हणून, तर मांड. तशी जास्त काही खिचडी खात नाही, पण आज स्वतःहून म्हणून राहिले ना. मांडो बाई मग थोडीशीच मांडो, जास्त नको मांडू. मी बी जास्त नाही जेवणार, उलीशीच जेवणार. तर वाटीकभर याची मांड बाई, जास्त नको मांडू. बरं मग खिचडी मांडून देतो ना. आईली फोन लावतो मग. आणि तिचा काही गाईतच काटला. या पोरी होत्या तर बोललीच नाही तिच्यासोबत मी. आणि त्याच्या पहिले 2-3 दिवस झाले तर फोनच नाही केला होता ना. मग आणि केला तर काटला मी. आता तिले राग आला का काय तर काय माहित. मी मग फोन करतो, खिचडी मांडून देतो ना. बरं करते मायले फोन कर. आणि शिट्ट्याकडे लक्ष दे जो बाई, नाही तर जाईन टाकशीन एवढी खिचडी. आलता का मग रामभाऊचा फोन आला होता? काय म्हणे रामभाऊ? बरी निघाली का पायाटी गियाटी सोयाबीन गी आपली वाली बरी निघाली? हो आला होता ना, फोन आला होता. त्याला म्हटलं फोन करजो म्हटलं, तर आलता त्याचा फोन. आलता गिलता तर बरं झालं. चहा बाईन मायाबीन आपण अर्ध्या पट्टीनं केलं तर सारखा वावर आपला खर्च त्याचा पूर्ण. अर्ध तो घेऊन पीठ पाणी, अर्ध आपण घेऊ. बरं आहे ना. खर्च 1 रुपया लागत नाही. वावर जरी आपलं असेल तर, नाही तर तिथं राहणं आणि त्या वावराला खर्च लावणं. आणि 1 जण माणूस तिथंच पाहिजे. कोण केलं असतं एवढं? नाही बरं केलं त्यांना तुम्ही. बटईनं दिलं त्याले, बरं केलं. आता का नाही त्याला विचार जा, दरवर्षी करत जाई म्हणा. नाही तर तसं तर भेटतेच म्हणा गावातले. भेटत नाही तर काय, भरपूर आहे कराले. लय तयार आहे करायला आपल्या गावातले. पण हे राम कसा विश्वासातला आहे आणि चांगला करते बिचारा.
वावरातले कामं करून आहे, चांगला पाहून आहे, त्याला माहित आहे कोणती पराठी कधी लावणे आहे, कधी तणनाशक द्यावं लागते, कधी काय करावं लागते, कधी फवारा मारा लागते, सगळं माहित आहे त्याला. म्हणून त्याला दिलेलं बरं. त्याच्या पोरीचं लग्न झालं का जी? झालं का त्याच्या पोरीचं लग्न? नाही, व्हाच आहे ना, जुळला आहे, व्हाच आहे त्याच्या पुरीचं लग्न. देतो म्हणे पत्रिका पाठवीन म्हणे, मी पोस्टानं पाठवीन म्हणे, नाही तर म्हणे एखाद्या पोराच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपवर पाठवीन म्हणे सागरच्या आली. हे पोट्ट कुठं गेलं? हे पोट्ट नाही दिसून राहिलं. आहे ना मदन सोबत बसलेला आहे बाहेर तिकडं, बसलेला आहे, जेवण खावण झालं, आता काय करत बसलं. साबे तू इथं आहे माय बापाच्या घरी आणि ते पोरगी तिकडं आहे. तुमचं काही समजून नाही राहिलं. रूम केली होती, रूम सोडली आणि तू इकडं आहे, ते पोरगी मग 9 महिने माय बापाच्या घरी राहतो म्हणते का? काय बाई, हा माणूस कायलेच विचारतो त्या दोघांच्या मंदातलं, तर काय माहित काय ह्या तरी माणसाले काय घेण देण चाललो हो बापा. पाचपासून नाही आली तर बरंच आहे ना बापा, आपल्या घरात शांतता राहायची. तर काय बापा, म्हणून ते पोट्ट ह्याकडल्यावानी बोलते ह्या माणसासोबत. राहते बाबा ते तिच्या माय बापाच्या घरी राहते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी ठेवून राहिलो आणि ते राहून राहिली ना, मग तुम्हाला काय करावं लागते? आणि इथं आणूनही काय करायचं आहे? फालतू झगडे व्हाले का? इथं आणायचं आहे हा? बिनफालतू झगडे करून घेऊ का इथं? आणि तुम्हाला मी इथं राहिलेलं आवडलं नाही का? नसं आवडलं चाललं जातो मी. तू नाही का सविती ह्या तुझ्या पोराले समजून सांग. माय दोन्ही पोरी आहे, माय दोन्ही अशा पोरी बोलत नाही मला. आणि हे नाही का माय रागच करते चहा पोईन. आता काय करावं याचं? तर याची ठसन काही गेलीच नाही लेखाची. हा, ठसन जायले. तुला कोणा बोलावलं होतं बी इथं? गेला तर होतं स्वतःच्या पायानं, मग काय आला बी इथं? हा माणूस हात धुवून मागच लागला बाई माया पोराच्या. काहून वा? तो बोलून नाही राहिला तुमच्यासोबत, एकही शब्द त्यानं तुम्हाला म्हणलं नाही, आणि तुम्ही काहून लागले हो त्याच्या मागं? बोलून नाही राहिला म्हणतो? कसा बोलला समजलं नाही का तुला आता? हा, भोकणी आहे का? ऐकून नाही आलं का तुला काय बोलला तो? मी सारखं सुद्धा विचारलं त्याला त्या पोरीविषयी. हा, काय बोललो मी वाई? ते पोरगी 9 महिने तिकडं राहते का नाही राहत बा? काय होई तुमचं वालं? बापाले सांगाले काय झालं गेले? रूम सोडली ठीक आहे, चांगलं केलं. घरी आला ते बी चांगलं केलं, पण त्या पोरीचं विचारून राहिलो ना मी. आजी, तर तुम्हाला तरी काय करावं लागते तिचं? कोणती अशी आपल्या घरी चांगली राहते एवढं विचारून राहिले तुम्ही? हे तिकडे राहिले तयार आहे ना माय बापाच्या घरी, मग राहू दे ना. आणि थोय ठेवायला तयार आहे, मग तुम्हाला काय करावं लागते? तुम्ही कायले मधात लुडबुड करून राहिले त्याच्यावाल्या? काहून हो? मी काही बाप नाही हो का? बाप नाही हो? याने विचारलं तर काय वाईट केलं मी? 2 शब्द माझ्यासोबत प्रेमाने बोलायला काय झालं? याने लेखाले यानं नाही केलं काय? यानं मी तरी लग्न केलं माय बापाच्या मतानं, दुसरी बायको केली होती. आता माय नशिबात असं घडण म्हणून मला माहित होतं का? माहित राहिले. यानं तर केली ना त्या राणीले, केलं का? तिचंही झालं होतं ना पहिले लग्न. मग हे बापासोबत बोलून नाही राहिलं, याले लाज वाटते का लेखाले? बाबा मी न केलं ना तर मायामुळे तुमचं काही वाईट नाही झालं, पण तुम्ही केलं ना तुमच्यामुळे आमचं वाईट झालं. अचानक तुम्ही सून आणून ठेवून दिली इथं घरात, दुसरी ते बी. आम्हाला किती वाईट वाटलं याचं तुम्हाला काहीच नाही. लोक बाहेर आम्हाला तोंड देते. कसं बोलतील एकाचं पाय कसं बोलून राहिलं ते. मला तर नाही बोलत दिलं का कोणीच नाही बोलत. मी एवढा जातो वावरतो लोकांत, एका नाही मला प्रश्न नाही केला. आणि तूनेच बोलते सारे ते सारे. बापाला शिकून राहिला तू नाही? मी तरी माय बापाच्या दबावात आलो न केलं लग्न. हे येत नव्हती तुझी माय म्हणून मी केलं. तू काय केलं? तुला विचारलं तरी काय एक शब्द माय बापाले करायच्या वेळेस? तिकडल्या तिकडं लग्न केलं आणि डायरेक्ट पोरगी घरात आणली. तो तेव्हा नाही का लोक हे विचारत होते आम्हाला? तेव्हा नाही नाव गोटर ठेवली तू यावेळेस? आणि बापाचं तू लोकांना माहीत पडल्यावर तुले लोक विचारून राहिले नाही? नाक खाली गेलं तुझं म्हणून तू बोलून नाही राहिला माझ्यासोबत. आलं असं नाव तुमचंही बी तरी काय लावलं तर? कोण बोलते कोण नाही तर आता लिस्टच बनवा लागन मले आणि तुमच्याजवळ आणून देत चा लागन. मग जात जा त्याच्यासोबत भांडाले तुम्ही. कोण बोलते ना कोण नाही बोलत. लोक तोंडावर थोडी बोलते, मागं करते ना गोष्टी. अय बाबू, जास्त काही बोलू नको बरं सागर. तू बी तू तोंड चालून राहिलं. लोक मांग बोलते तर त्यावेळेस नाही बोलत होती का? मांग तुने एवढं मोठं केलं तर आम्हाला कमी बोलत होते का? लोक बोलाले. लय झालं तुझे नाटक. आता नाही बोलायचं बापासोबत, नको बोलू, पण फालतू कायले बोलत रे? बोलू दे त्याला, बोलू दे त्याला. जे बोलायचं ते बोलू दे. पाहतो ते काय म्हणते तो. आता मला काही वाद वाढवायचा नाही बिनफालतू. मला जायचं आहे झोपाले जाऊ द्या. मला काही बोलायचं नाही आहे काहीच. काय गेलं ना ते? गेलं का नाही? काय कसं बोलते माझ्यासोबत उद्धटासारखं. बापानं जन्म दिला तर बापासोबत बोलते पाय कसं ते लेखाचं पाय.